ड्रायव्हर बोला की मालक. गाडी पुसून ठेवतो आलोच. बर बर. मेघा हा आलो 5 मिनिटात आलो. ड्रायव्हर गाडी पुसतोय आलोच लगेच. हा काय हसी तर फसी. ओय वडर तुझ्या तर आता माझं मालक सॉरी मालक 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 सॉरी. अरे थांब ढोल्या थांब. मालक थांब इथं मी लगेच आलो. बर बर मालक. हा बोल की बाबा. अरे भावा कुठं आहेस? अरे साहेबाच्या गाडी लागली कामाला ड्रायव्हर म्हणून. आणि काय म्हणतोस बाबा? अरे भावा लय दिवस झाली ट्रिप नाही काढलेली. ट्रिपला जाऊया की. जाऊया की तू सुट्टी टाक माहिती झालं. मालक आलावी. हा जाऊ दे काय. काय नाही बघ बाबा मालक आला आता जायचं बघ. अरे थांब थांब माकडा थांब. साहेब धरा दिला. आयला गाडी घेऊन कुठे गेले ड्रायव्हर? मोरकाला म्हणाला 5 मिनिटं इथंच थांब लगेच आलो. तेवढ्यात कुठं उसागलं. फोनच लावून बघतो. तुमच्याद्वारा डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. अरे थांब 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 इकडे. त्या गाडीचा पाठलाग करायचा. चल लवकर चल चल. अरे अरे दूर ते एकटा कुठे निघालायस? आता तुम्हीच म्हटलं त्या गाडीचा पाठलाग कर. अरे माकडा एकटा जाऊन काय त्याचा मुक्का घेणार आहेस काय? अव्वा अव्वा काय पुढे सर सर पुढे सर पुढे जाऊ दे. हॅलो हॅलो चल. गाडी तर थांबली जरा. हा मालक काय नाही बाबा थांबलोय बघ जरा. एक 10 मिनिटात पोचतोय मी घरात. गेलो की जेवणार बघ. बरं बरं चालतंय चालतंय ठेवू का? ओके मालक. हो थांबव थांबव इथे थांबव थांबव. आईला मालक मला गाडी थांबवाय सांगून कुठं गायब झालं. हे जरा पैसे हे जरा. आईला कुठं गेलं मालक? या मालक लगवेला गेल्याला काय सांगून तरी जायचं मला. काय झालं मालक? ना आलाय का? मला तिथं ठेवून एकटाच गाडी घेऊन आलाय पुढं. एकटा कुठं तुम्ही पण आलाय गाडीनं बसून. ही बघ रिक्षा गेली त्या रिक्षात आलोय मी. रिक्षात आलाय मग गाडीत कोण होतं? डोकं फिरलंय बहुतेक तुझं. चल लवकर बुका लागलेत मला. आईला कोणच नाही गाडीत. अरे चल लवकर. अरे थांब थांब लवकर. थांबलो गाड्या लाव रे थांब. आईच्या गावात पोलीस कशाला आली ती? साहेब माझं लायसन आहे लायसन आहे. वाढ द्यायला खाली वाढ उतार खाली. पळून जात तुझ्या गाडीत पळून जात. मालकानं काय कांड केला? ओ साहेब काय झालं काय गेले नाही? गाडीच्या चोराला लिफ्ट दिसली तू. काय झालं? मला का मारताय? पळून जातोय. हो दादा मला स्टँड पर्यंत लिफ्ट द्या की. बसा बसा. हो इकडे कुठे? अहो काम आहे माझं चला लगेच येऊया. मालक मला माहित नव्हतं तुम्ही चोर आजचीला ती. अरे मी चोर नाही. प्रत्येक चोर असंच म्हणतो मी चोर नाही. हो दादा इकडे पोलीस आहे. इकडे कुठे घेऊन निघालाय? अरे भिऊ नकोस पोलीस ओळखीत आहेत माझ्या. नाही खरं बोल. साहेब काय मॅटर झालाय? चोरीचा मॅटर झाला त्याचा तपास चालू आहे. साहेब ह्याला कुठे तर बघितलं का वाटते हो? ए तोंड बघ तुझं. आकडा येऊ चोर आहे. थांब थांब चुकायचं. थांब पळून जातशी. पळून जातशी. अहो साहेब अहो पण येऊ गाडीत होता इथं कसं काय आला? बरं कसा आला तिथं? मगाची माझ्या गाडी थांबली तेव्हा मी उतरलो. आणि मी नेमकं तवाच गाडीत बसलो. हा त्यामुळेच कन्फ्युजन झालं वाटतं. म्हणजे चोर सोडून चालण्याच्याला फाशी. सॉरी बरं का. ए चल रे तू पोलीस स्टेशनला. चल साहेब नको. साहेब नको. फुकटचा मार खाल्ला. मालक लय लागलं काय? नाही आलाय का तुझ्यामुळे जायचं? थांब. मालक मालक मालक
अरे भामट्या जेवायला की आया मी नाही जेवणार. नक्की का परत जेवण शिल्लक नाही. नको नको जेवाय मला. होईच्या गावात रील बघत बघत रातच्या 2 वाजल्या कळलं बी नाही. आईला उठायच टाइम झाले. 6 वाजता तर उठणार तुम्ही. भुका तर लागले त्या. काय करू आता जेवण आहे का बघतो जरा वाईच. आईला काय जेवण ठेवलेलं नाही वाटतं मला. काय का आता काय का खायला. आय तू माझ्यासाठी जेवण ठेवलंस. तुझे सब बता मेरी माँ. मला माहित होतं तुला भूक लागणार म्हणून ही जेवणाचं ताट ठेवलेलं. पण काय म्हण आहे भाजीलाच भांगार केलीस. दुसरी भाजी नव्हती. नालाय का जेवण ठेवलंय ते उपकार समज. गप गिळायचं काम करायचं माप काढाय नाही ती कळलं का. बरोबर ओके ओके खातो. हा गप गिळ. वाचलो. विसल्या आज गाडीवर जाणार नाहीस. काय तसं नाही मालकाचा फोन आला तर जाणार. बरं तवर एक काम कर ही किटली घे आणि डेअरीतनं 2 लिटर म्हशीचं दूध घेऊन ये. बरोबर ठीक आहे ओके. लवकर जा. आईच्या गावात 2 दिवस झाले जेवलेलं नाही. भुका पण लय लागले त्या. ओ ताई 10 रुपये असले तर द्या की वडापाव खायचा आहे. ए बाबा नाहीत माझ्याकडे पैसे जाईत ना. हे मेघा हाय. हाय बोल ना काय म्हणतोयस. तुला एक सांगायचं होतं. बोल की काय. परत सांगतो बरं सांग. अरे दरवेळी असंच म्हणतोस परत सांगतो सांग की काय ते. तुला एक सांगायचं होतं. काय. आईला मनातलं गाणं बाहेर ऐकू आलं काय. इश्श. ए थांब की. काय. तू आज फ्री आहेस का. हो आहे की. मग आपण कार बंद फिरायला जाऊया. हय्या चालतंय की पण कार कुठे तुझ्याकडं. आमच्या मालकाच्या आहे की 5 मिनिटात घेऊन येतो मी. पण मालक फिरायला कार देईल का तुला. मालक देतोय ती काय करायचं ते मी बघतो. तू आवरून तयार राहा. बरोबर चालते बाय. बाय. किटली एवढी हलकी कशी वाटते. अरे दूध कुठे घातलं. भारी होतं दूध. पाईप मग कळच नाही किती पेल होती. 2 लिटर होत. तुझ्या तर आता अरे विसल्या आज सुट्टी आहे तरी इकडे कसं काय आलायस. मालक आमचं पप्पा आजारी आहे ती दवाखान्यात घेऊन जायचं आहे. गाडी पाहिजे होती तुमची. बरं ठीक आहे जा काळजी घे वडिलांची. आणि मग किती वेळा येणार. 2 तासात येतो की. बरं ठीक आहे जा आणि लवकर ये. आपल्याला कामानिमित्त बाहेर जायचं आहे. ठीक आहे जावी. बरोबर चालतंय. थँक्यू. लवकर ये बरं का. हा येते. अजून कसा आला नाही हा. अय्या कसली छान कार आहे. बसात. हा आले. अगे विसल्याच गाडीवर जाणार नव्हता आणि कुठे गेलाय काय माहित. दूध ठेवून गेला आणि कुठे बोंबलं थिंडतोय कोणास ठाव. मेघा कशी वाटली तुला ही गाडी. लय भारी आहे. तू पण अशीच गाडी घे. होय हीच घेतो. अशीच कशाला. हा हीच घे. विचारतो मालकाला इकतो का. आईला इशल्या कसं आलेला नाही अजून. त्याला फोनच लावतो. अरे तुझ्या मालकाचा फोन आलाय. बघू. हॅलो बोला की मालक. अरे विसल्या तुला किती वेळ लागला अजून. मालक तरी तासभर लागेल तासभर. बरं एक काम कर मी तर कोणातरी गाडीला हात करून पुढे जातो. तू तुझं दवाखान्यातलं काम झालं का नाही तिथं डायरेक्ट ये. मी तुला लोकेशन पाठवतो. बरं ठीक आहे मालक. ओके थँक्यू. चल आपण जेवायला जाऊया. चालते. चल जाऊया.
आईच्या गावात. ए, बस बस बस. का रे काय झालं? आमचं मालक आहे इथं. आता काय करायचं? काय करायचं मी सांगतो. हा आमची गाडी इसल्या मालक तुम्ही? अरे पप्पासने घेऊन दवाखान्यात जाणार होता त्याचं काय झालं? हा पप्पाने दवाखान्यात घेऊन आलं की. ओके पप्पा आता ही काय कडेला बसली. नमस्कार. नमस्कार. आता बरं आहे का? हाय बरं आहे. बर मी थांबतो पुढं. तू पप्पानं सोडून येत ते पुढं. बर मालक ओके. विश्ले काय तिकडं? तरी बरं मी नाटकात साहित्य ठेवलेलं इथं म्हणून वाचलो. व्यवस्थित बसू दाढी. चल जाऊया आपण. विश्ल्या तू पप्पा आज कामावर जाणार नव्हताच नव्हता? अहो अचानक मालकांचं काम निघालं म्हणून आले. बर मालक नमस्कार. नमस्कार. चालतंय या तुम्ही येतो हा. संध्याकाळी. पाहुणं गाडीत कोणाला बोलत होता असा? माझं पोरगा आहे विशाल. काय म्हणजे तुम्ही त्याचा कोण आहेसा? अरे तो माझा पोरगा म्हणजे मी त्याचा बापच असणार की. काय तुम्ही त्याचा बाप आहेसा? मग आणि कोण आहे बाप? अहो मला तर म्हटलं गाडीत बसायला दाढीवाला त्याचा बाप आहे. काय मला तर म्हटलं ते त्याचा बालक आहे म्हणून. अरे मी विश्ल्याचा मालक आहे. आईला मग तू गाडीचं दाढीवाला कोण आहे? मला तर भ्या वाटायला लागलं नाही. एक काम कर तू जा घरला. परत भेटूया आपण. बाय जाते. ए थांब. कोण आहेस तू? मी विश्ल्याचा मालक आहे. मी मालक आहे त्याचा. खरं सांग कोण आहेस तू? विश्ल्या इकडे ये. खरं सांग कोण आहे हो बाबा? कोण आहे तुम्ही काका? ए थांब थांब. ए थांब थांब. हा विश्ल्या कोण आहे पोरगी? मेगा थांब विश्ल्या थांब. कुठं पळतोय? थांब. मेघा काय घातलंयसी आणि कुठं पळतेस? पप्पा तुम्ही? आणि कोण आहे येऊ? पप्पा हा विशाल आहे. काका आमचं एकमेकावर प्रेम आहे. आम्ही लगीन करणार आहे. काम काय करतोस तू? मी कार काय कारच्या कंपनीत आहेस? नाही कार ड्रायव्हर आहे. हा ड्रायव्हर चल निघित ना माकडा. स्वतःच्या मालकीची कार घ्यायची लायकी असेल का नाही तवा ये पुरगीचा हात मागायला. चल ग परत याला भेटलीस तर पायच मोडतो बघ. चल विश्ल्या ना आलाय का? घरात बाहेर हो. अजिबात घरात पाऊल ठेवत नाहीस. पुरुषनी गाडीतनं घेऊन फिरतोयस. चल बाहेर हो. ठीक आहे जातो मी. आमच्या मालकाच्या घरातलं जागा राहायला गॅरेज मध्ये राहील मी. जातो. जा वाटायला तोंड काय कर तिकडच. परत इथे दिसला असता टांगडच मोडीन. मालक असं करू नका. मला नोकरी काढ नका. माझी गाडी घेऊन पुरी फिरी दुसरी. जा बाहेर निघ लवकर. मालक प्लीज मालक. निघतोस का आता बाहेर? जातो. ए कुठे निघाल्यास? घरात बस. अजिबात बाहेर जायचं नाही कुठे. आता काय करू? विश्ल्याचा फोन नंबर पण नाही माझ्याकडं. कुपन आले. कुपन 500 रुपयामध्ये कुपन. यातल्या कुपनवर तुम्हाला जी वस्तू लागेल ती तुम्हाला मिळणार बक्षीस. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन काय पण लागू दे लगेच देतो. हा 500 रुपयामध्ये? पण साहित्य कुठं आहे सगळं? टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज. बाहेर गाडी थांबल्या 2 मिनिटात आणून देतो. काय लागल ती देतो बघा. बर ही जरा 500 रुपये द्या एक कुपन. घ्या. हे जरा हेल्पलाईन नंबर. काय अडचण आली तर फोन करा. हा वॉशिंग मशीन लागली. आता कपडे धुयाचा ताप वाचणार. अरे वा एक नंबर. थांबा मशीन घेऊन येतो. ए थांब. 500 रुपये घेऊन पळून जाशील. अहो माणूस बाहेर थांबलाय घेऊन येतो. त्याला बोलू इकडे. वॉशिंग मशीन घेऊन या रे एक. या ही जरा वॉशिंग मशीन. एवढी बारकी वॉशिंग मशीन? ही इम्पोर्टेड आहे. जर्मनी मधनं मागवल्या. आयला भारी आहे की. हा टायर पावडर आणि ब्रश नुसता. हा हीच वॉशिंग मशीन. याला लाईट बिल येत नाही. विसल्या तू आता फोन कर. हिगड्यान चिठ्ठी ती. आता मेघाला माझा फोन नंबर द्यासाठी काहीतरी वेगळी आयडिया केली पाहिजे उद्याच्याला.
अगं मेघा कशाला एवढं केस ठेवली तीस दे जा टाकून काय उपयोग त्याचा केस घेणार केस 5,000 रुपयाला 100 ग्रॅम केस ए बाबा ही केस कितीला घेणार त्याचे 10,000 रुपये होतील काय 10,000 बर जा घेऊन मग बर बर पण त्यासाठी टेस्टिंग करायला पाहिजे 1 ग्लास पाणी आणा आणि थोडं मीठ घेऊन या बर थांब आलो घेऊन मेघा ग मी आहे विशाल तू वय वय माझा नंबर येऊन घे फोन करायला थांब थांब 98-17 आता तुझ्या जीवाला आहे खतरा ए ड्रायव्हर माझ्या पुरगीवर जर लगीन करायचं असलं तर स्वतःची कार घेऊन यायचं आणि मगच मला तोंड दाखवायचं 98-17 पुढे 98-17 थांब माकडा थांब 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 आईला काय बी करून मला कार घेतली पाहिजे बाबा इतर बॅग तुझ्या जवळ ठेव. अरे कोण आहेस तू साहेब कुठे गेला बघा जरा तो बहुतेक तिकडे गेलाय चल लवकर थँक्यू बाबा तुला का पोलिसांपासून 2दा मला वाचवलंच. दोनदा आपण तर आज पहिल्यांदाच भेटलोय एकदा माझ्या मागे पोलीस लागलेलं तेव्हा तुझ्या गाडीत बसलेलं तेव्हा तूच मला वाचवलंस की. काय म्हणजे त्या दिवशी तू होतास तू अरे बाबा मला मार नकोस त्या दिवशी मला वाचवलंस त्या बदल्यात तुला 5 लाख रुपये घे. हे मला घेऊ सगळं हो यस थँक्यू बाबा थँक्यू जमलं आता या 5 लाख रुपयाची कार घेतो आणि मेघाच्या घरला जातो लग्नाची मागणी घालायला यस आईला पण कार कशी घेते ती एक काम करतो मालकाला फोन करून विचारतो हॅलो हॅलो विशाल शेठ बोलतोय विश्ल्या माकडा कशाला फोन केला रे नोकरीनं काढला का नाही तुला. अय कुबेर शेठ लय बोलायचं काम नाही तुझ्याकडे बंगला आहे कार आहे लय पैसा म्हणून लय उडू नको आता माझ्याकडे पण पैसा आहे. तू फोन कशाला केला तेवढं सांग आधी. तुझ्याकडे कार आहे ती कार किती रुपयाला मिळते सांग माझ्या होणाऱ्या बायकोला ती कार आवडल्या 10 लाखाला मिळत्या. काय 10 लाख आईला माझ्याकडे 5 लाखच आहे ती बरं तुमची इकायची आहे काय नाही काय माझी गाडी नाही काय बरं बरं चालते ठेवा फोन सेकंड हँड कारचा बाजार हुडकला पाहिजे आता कोल्हापूरला जातो 100 टोटल 5 लाख झालं बघा ही घे गाडीत चावी ओके थँक्यू चला यस आता कसं लगीन लावून देत नाही बघतो कार घेतल्या मी आता मेघाचे पप्पा आवणारे सासरे बुवा बाहेर या. कोण आहे मी आहे बाहेर बघा नवीन करकरीत कार आहे तुमच्या मुलीच्या आवडती कार घेतल्या मी चला लगीन लावून द्या आमचं. आता त्याचा काय उपयोग नाही तू लय उशीर केलास काय काय झालं मेघाला काय झालं सासरे बुवा अरे तिचं लगीन झालं हो तिकडं आता तू काय लगीन झालं कुणावर माझ्यावर मालक तुम्ही होय माझ्याकडे फक्त कार नाही जमीन आहे बंगला आहे पैसा आहे म्हणून हिने मला पसंत केलं. मेघा आता आम्ही 2 जण राजा राणी सारख्या कार मधून फिरणार पण तू काळजी करू नकोस हं. मी यांना सांगितलंय कारचा ड्रायव्हर म्हणून तुलाच ठेवायचं. तुमच्या तर आता मालक थांब मालक सासरे थांब. नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.